थोर पुरुष ही देशाची संपत्ती असते. ती पूर्ण देशाची मालमत्ता ही असते. त्याचा आदर करणं हे प्रत्येक भारतीयाचं काम आहे. त्याचा अनादर केला तर त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेला, पक्षाला एक कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, हे निश्चितच आहे. आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राजकोटमधील म्हणजे शिवरायांची पुतळा कोसळला, त्यावरती ही कार्यवाही झालेल्या आहेत. मग त्या पुतळ्यासाठी जे महाराष्ट्रामध्ये जे दंगल्या पेटवायच्या गोष्टी ही शिवसेनेचे काही नेते, काँग्रेसवाले, NCPवाले करायचे, रस्त्यावरती आले, आंदोलनं झाले, जोडे मारो आंदोलन हे झालं. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की असं वाटतंय ते जोडे तुम्ही अजून नीट जपून ठेवा, तुम्हाला ते जोडे तुमच्याच लोकांना हाणायचे आहेत. मित्रांनो नमस्कार. बघा, आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाची गोष्ट करणार आहोत. म्हणजे काय, आता ह्या सगळ्या टग्याचा म्होरक्या, ह्या सगळ्या नासलेल्या कांद्याचा जो मोठा कांदा आहे दिल्लीचा, राहुल गांधी, त्यांनी तर आतापर्यंत शिवरायांचा त्यांनी अपमान करत आलेले आहेत. असे कित्येक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यामध्ये राहुल गांधी शिवरायांची मूर्ती हातामध्ये घेत नाहीत, ते मूर्ती ते बाजूला ठेवतात. किंवा आतापर्यंत मी तर कधी ऐकलं नाही की काँग्रेसच्या सभेमध्ये किंवा भाषणाच्या सुरुवातीला कोणी शिवाजी महाराज की जय असं बोललं असेल. तुम्ही कधी ऐकले का सांगा नक्कीच. आणि फक्त ते बाबासाहेबांचं नाव घेतात आवर्जून. कारण काय, त्यांची वोट बँकच फक्त दलित समाज आहे. कारण त्यांनाही बाबासाहेबांचा इतिहास पूर्णपणे माहिती नाही. फक्त त्यांच्या डोक्यामध्ये घुसवून ठेवलंय की काँग्रेस पक्ष फक्त दलितांचा आहे, बहुजनांचा आहे, मुस्लिमांचा आहे. पण नेमकी विचारसरणी काँग्रेसची काय आहे, ती विचारसरणी बाबासाहेबांना मान्य होती का हे कुणाला माहिती नाही. फक्त ते फेक नेरेटिव्ह लोकांमध्ये पसरवत आहेत. आणि हे फक्त समाजसुधारकांचा वापर फक्त ते राजकारणासाठीच करतात, हे तुम्हाला या व्हिडिओतून पटून जाईल. बघा, महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी हे सांगलीला आले. सांगली सभेमध्ये त्यांचं पहिलं वाक्य होतं, महाराष्ट्र आमच्या विचाराचा आहे. म्हणजे महाराष्ट्रामधील जनता आहे ती त्यांच्या विचाराची आहे. म्हणजे त्यांचे विचार आहेत औरंगजेबाचे, म्हणजे आमचे विचार तेच आहेत का, हा प्रश्न पडतो. कारण त्यांचेच लोक म्हणतात की औरंगजेब हा देशभक्त होता. कुणी म्हणतंय औरंगजेबानं सुद्धा एवढा अपमान नाही केला. म्हणजे तेव्हा चाललंय काय, म्हणजे महाराष्ट्र यांच्याच विचाराचा आहे त्यांनी सांगितलं. आणि त्यात त्यांनी बोललं की मोदींना माफी नाही मागितली. मोदींना माफी कुठली मागितली, की हा पुतळ्यामध्ये किती पैसा खाल्ला त्याची मागितली. कुणाची मागितली, मोदींना माफी ही पूर्ण महाराष्ट्राची मागावी असं बोलतात. पण त्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत की नाही की त्यांचेच आजोबा पंडित नेहरू यांनी त्यांच्याच पुस्तकात डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये त्यांनी शिवरायांचा अपमान केला. त्यांनी माफी मागितली का आतापर्यंत कधीच. कारण काँग्रेसनं आतापर्यंत कधीही हिंदूंची आणि त्यांच्या देवदेवतांची कधीही माफी मागितली नाही. ते मिश्किलवारी घेऊन ते गोष्टी घेतात. आतापर्यंत यांच्या भाषणामध्ये सुद्धा बघून घ्या, राहुल गांधीच्या, ते वारंवार शिवरायांचा उल्लेख करतात. कधी ज्यावेळेस त्यांना वातावरण तापवायचं असेल त्यावेळेसच. आतापर्यंत तुम्ही बघून घ्या, कधीही ते शिवरायांचं नाव घेत नव्हते. त्यांना सांगलीमध्ये आल्यानंतर त्यांना असं काय झालं, ते शिवरायांचं नाव घ्यायला गेले. कारण त्यांना फक्त राजकारण करायचं होतं, त्यांना फक्त राजकारण तापवायचं फक्त. हाच पूर्ण महाराष्ट्रानं ह्याची डोळे बघून घेतलेला आहे की नेमकं वातावरण तापवायचं, लोक डिस्टर्ब करायचे, हे कसं केलं. आणि फक्त आपल्या माणसावरती आपलेच माणसं त्याने सोडलेली आहेत. कारण ह्या योग्य प्रकारामध्ये बघा, उद्धव ठाकरेंचा गट जे आहे तोच गट हिंदू विरोधामध्ये आक्रमक आहे, काँग्रेसपेक्षा आणि राष्ट्रवादीपेक्षा. कारण या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे वापर हा उद्धव साहेबांचा करून घेत आहेत. पण त्यांना ही लटकतं ठेवून ते बिचारं सीएमची खुर्ची मागतंय, तर ते खुर्ची देत नाही. तिथं संगीत खुर्ची चालू आहे की काय असं वाटतंय. म्हणजे बघा, शाळेत एक गेम होता, संगीत वाजणार, तिकडे चौघे खुर्च्या पुढे फिरणार, आणि संगीत बंद झालं त्या खुर्च्या जाऊन बसायचं. असंच सरळ सांगितलंय की निवडणूक झाल्यानंतर आपण निर्णय घेऊ या विषयावरती, म्हणजेच या खुर्चीविषयी मुख्यमंत्र्यांच्या. आणि एवढं असताना पण उद्धव साहेबांचे काही भाडोंचे भोंगे असतील, हे काय असतील, ते तुटतात.
यांच्यावरतीच. बघा, आंबेडकरांनी त्यावेळेस बोललं होतं की भारतामध्ये भविष्यामध्ये जर तुम्ही माझी गोष्ट ऐकली नाही तर परत हीच अवस्था भविष्यामध्ये येऊ शकते. पण त्यावेळेसही कुणी ऐकलं नाही, आताही कुणी ऐकत नाही, कारण सर्वांना जो समानतेचा भुंगा चावलेला आहे. बघा, एक सिंपल गोष्ट आहे हो, आपण त्यांच्यासोबत जसं वागतो त्यांनाही आपल्या संग तसं वागलं पाहिजे का नाही. पण आपल्या धर्माविषयी, आपल्या देवदेवताविषयी, आपल्या सणाविषयी काही समाज खिल्ल्या उडवतात, ते त्यांना परके वाटतात, मूर्तीपूजाला ते तुच्छ समजतात. मग आपण त्यांच्याविषयी आपुलकी लावून घ्यायची गरज काय, हा सिंपल प्रश्न आहे. असो, आता या ठिकाणी प्रश्न होता तोच म्हणजे त्यांनी शिवरायांचा पुतळा पडला, दुर्दैव होतं, हे कुठे घडू नये, घडलं त्याच्यावरती कार्यवाही होईलच. हे सध्या मॅटर हे अंडर प्रोसेस चालू आहे कोर्टाच्या आणि तपासाच्या. पण या ठिकाणी मुद्दा कुठला येतो, जर तुम्हाला शिवरायांचा एवढा पुळका असला असता, तुम्हाला महाराष्ट्रातील जे थोर विचारवंत आहेत, सुधारक आहेत, तुम्हाला एवढा यांचा पुळका असला असता, तर माझा प्रश्न फक्त एक आहे की त्यावेळेस तुम्ही सांगलीमध्ये आला होता, त्याच वेळेस एक तुम्ही प्रकार घडवून आणला, तो प्रकार सांगून जातो की शरद पवार साहेब, उद्धव साहेब, तुम्ही जागे व्हा, नेमकं चाललंय काय समजून घ्या. कारण ह्या गोष्टी शरद पवार साहेब समजत नाहीत, कारण शरद पवार पण त्याच विचाराचे आहेत. हे समजण्याची गरज आहे उद्धव साहेबांची. तर ते दाखवून पण दिलं. सीएम पदाची खुर्ची मिळत नाही म्हणून नाराज होऊन ते त्या ठिकाणी गेलेच नाहीत. तो तुमचं सभा करून घ्या, त्यांना असं म्हणायचं असावं. आणि ते आम्ही नाराज आहोत, तुमच्याकरता आम्ही एवढं केलं, हिंदुत्व त्यागलं, आम्ही तुमची हाजी हाजी केली, आम्ही फक्त तुम्हाला खुश करायचा प्रयत्न केला, तरी पण तुम्ही आमच्या झोळीमध्ये सीएम पदाची चेअर टाकत नाही, म्हणून ते त्या सभेला गेले सुद्धा नाहीत, ते रॅलीला सुद्धा गेले नाहीत. आता मग त्या ठिकाणी नेमकं घडलं काय. बघा, स्टेजवरती, मंचावरती छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादींचे वारसा, त्यांचे वंशज छत्रपती शाहू महाराज हे शाल घेऊन आले. कुणाला, राहुल गांधींना शाल अर्पण करायला, कुणाला तुझं स्वागत करायला. पण त्या ठिकाणी त्यांच्या शालला पण तरी बघितलं नाही, आणि त्यांनी शाहू महाराज आहेत ते त्यांना सुद्धा बघितलं नाही. म्हणजे त्याच्या समोर त्याच वंशामधील एक व्यक्ती समोर उभा आहे, आणि तो तुमचाच खासदार आहे कोल्हापूरचा. म्हणजे आपला जे सांसद, खासदार आपलं स्वागत करतोय ते कोण, ते म्हणजे अजून एक छत्रपती शिवाजी राजांचे वंशज आहेत. तुम्ही त्यांचा धडधडीत अपमान केला, आणि त्यांना तुम्ही पुढचं मागं ढकललं तुमच्याच महाराष्ट्रातील नेत्यांनी, आणि त्यांना पाठीमागं उभा केलं. ते राजे हातामध्ये शाल घेऊन उभा होते. ते चित्र बघून असं वाटलंय की फक्त राजकारणासाठी, राजकीय स्वार्थापायी तुम्ही किती अजून पातळी सोडून बोलाल किंवा तुम्ही वागाल. तुम्हाला खरीच तुम्हाला जर जाणीव असली असती तर तुम्ही हे त्यांच्यावरती कधी वेळ आणलीच नसते. बघा, तुम्ही काम करा, तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. जे लोक शिवरायांच्या गोष्टी करतात ते नेमकं कुठं आणि ते कसं शेण खातात तुम्ही बघितलं असेल. अरे, एक वयोवृद्ध माणूस आणि खास करून त्यांचेच खासदार, त्याहूनही मोठी गोष्ट ते कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी राजेचे वंशज, त्यांना ते अशी वागणूक देत असतील, समजून जा हे लोकांची प्रवृत्ती कशी असेल, हे लोक नेमकं काय असतील. हा व्हिडिओ खूप जुना नाही, हा 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे सांगलीचा. मी इथपर्यंत त्यांची विचारसरणी आहे, एकदम भिकारी विचारसरणी, आणि ते विचारसरणी हे पूर्ण महाराष्ट्राची आहे.
असं हा घरकोंडा सांगतो. भारतामध्ये मोदी परत परत यायला असे राहुल गांधी असतील तर ते अवश्य येतीलच. अहो, विरोधक असला पाहिजे. विरोधक कसा असावा? बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की लोकशाहीमध्ये विरोधक किंवा विरोधी पक्ष हा एक स्ट्रॉंग असला पाहिजे. असा भाडकाऊ किंवा असा भडकाऊ म्हणजे लोकांची माती भडकावून त्यांना रस्त्यावरती उतरवणारा हा नेता आणि हा पक्ष कधीच महाराष्ट्राला नको आहे. काय आम्ही काँग्रेसच्या विरोधामध्ये नाही. काँग्रेस जी पूर्वी होती, काही काळापूर्वी जी काँग्रेस होती, ते काँग्रेस खूप सेक्युलर होती. काही काळापूर्वी म्हणजे 18 त्या काळामध्ये. आणि ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारत गुलाम होत गेला तिथल्या काँग्रेसचा. हा कसा गुलाम बनत गेला तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आपल्या बोकांडी येऊन कोण बसलंय? पूर्वी मुठभर लोक आता हातभर येऊन बसलेले आहेत, ते बोकांडावर बसून मुततात. ह्या सर्व गोष्टी हे यांचीच देण आहे आणि हेच आपल्याला शिकवतात नेमकं आपण राहायचं कसं, बोलायचं कसं. थोर पुरुष काय असतात, महापुरुष काय असतात. जर यांना एवढा कळवळ असला असता तर जो अपमान त्यांनी केला जाणून बुजून, आता समोरासमोर आहे जाणून बुजून माहिती असताना तर हे असा अपमान करत असतील तर ते मागे पुढे काय काय करत असतील, ते पाठीमागं काय काय प्लॅनिंग करत असतील. आणि ते असतील असे तर ह्यांचे जे नेते आहेत ते कसे असतील आणि त्यांची नेमकी प्लॅनिंग कशी असेल. अहो, एवढा द्वेष, हा द्वेष कुठंच नाही एवढा. पण हा द्वेष तुम्ही महाराष्ट्रातील लोकांच्या मनात उतरवायचा प्रयत्न करताय. पण हा समाज ते कधीही पॉसिबल होऊ देणार नाही. महत्वाची गोष्ट, आता तुम्ही महाराष्ट्राची नाक रगडून माफी मागितली पाहिजे. कारण तुमच्याच पक्षाचा एक खासदार माननीय छत्रपती शाहूराजे तुम्ही यांचा अपमान करताय भर स्टेजवरती. आता माफी कोण मागितली पाहिजे, तुम्ही का आम्ही? आणि यातूनच जनतेला कळून चुकलंय की नेहमी आदर ठेवतंय कोण, नेमकी आदर राखायचा कोणाचा हे जनतेला माहिती आहे. आणि शिवाजी महाराज, बाबासाहेब असतील, हे दैवत आहेत महाराष्ट्राचे. त्यांना महाराष्ट्र पूजतो. याचा अपमान तर सोडून द्या हो. तुम्ही यांच्याकडे वाकडी नजर टाकून प्रयत्नशा करू नका बघायचा. तुमची अवस्था त्या औरंग्यासारखी होऊन जाईल. तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे की शिवरायाविषयीचं प्रेम, महाराष्ट्राविषयीचं प्रेम ते महाराष्ट्राच्या भूमीत येऊन शिकवतात त्यांना, ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये औरंग्याला जित्त गाडलं होतं. तर मत नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद.